नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज सकाळपासून विश्वास नांगरे पाटील यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये विश्वास नांगरे पाटील हे संघाच्या एका स्टेजवर गेलेले दिसत आहेत आणि तिथून भाषण करत आहेत असं दिसतंय. 1 मिनिटाची जी त्यांची छोटी क्लिप आहे जी व्हायरल होते ती आपण बघूया. लोक काय म्हणत आणि याच्यावर लोक काय म्हणतायत तेही पाहूया. ऐसे स्वयंसेवकों का संगठन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। तर हा विश्वास नांगरे पाटील यांचा हा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये ते असं म्हणतायत की संघाची स्थापना 1925 मध्ये झाली आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये शिस्त असते अशा स्वयंसेवकांचा हा संघ आहे. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये शिस्त असणं चांगली गोष्ट आहे, पण त्या लोकांच्या आयुष्यामध्ये शिस्त आहे याचा अर्थ ते लोक हे प्रामाणिक असतील, ते लोक हे या देशासाठी जे बरोबर आहे त्याच्यासाठी उभे राहतील याची काही खात्री नाही. कारण ज्या अर्थी विश्वास नांगरे पाटील असं म्हणतायत की असं असं काहीतरी महान शिस्त वगैरे दिली जाते या संस्थेकडून, तर मला सांगा या संस्थेचं सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट कोणतं आहे? नरेंद्र मोदी. दुसरा प्रोडक्ट कोणता आहे? अमित शहा. तिसरा प्रोडक्ट कोणता आहे? देवेंद्र फडणवीस. चौथं नितीन गडकरी साहेब. आणि या देशामध्ये असलेले हे जे सगळे तुम्हाला अंधभक्त दिसत आहेत त्याच्यापैकी मॅक्सिमम हे संघाला मानणारे आहेत, संघाच्या शाखेमध्ये जाणारे आहेत, समजून घेणारे आहेत. आता कुठल्या शाखेमध्ये जाणं, कोणत्या स्टेजवर जाणं याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नसला तरी एकंदर आपल्याला ते लोक कशासाठी उभे राहतात, कशासाठी स्टँड करतात त्याच्यावरून लक्षात येतं की नाही. आता माझ्या फॅमिलीमधले पण अनेक लोक मी बघितलेले जाताना गेलेले आहेत आणि आज जर त्यांना भेटून बोललं तुम्ही, त्यांना सांगितलं की बघ बाबा नीटच्या परीक्षेमध्ये घोटाळा झाला, 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, काय म्हणतात ते? त्याच्यात काय इतकं? म्हणजे देशामध्ये जर आपल्याच धर्मातले 21 मुलं जात असतील तर त्याच्याबद्दल त्यांना वाईट नाही वाटत काहीच. त्यांना असं वाटतं की त्याच्यात काय इतकं. मग तुम्हाला वाईट वाटत नसेल तर त्या संघटनेमध्ये तुम्ही नेमकं काय शिकले? तुम्हाला एखादी चुकीची घटना झाली तर त्याच्याबद्दल चूक वाटणं, त्याच्याबद्दल हळहळ वाटणं हे स्वाभाविक आहे, हे मनुष्य म्हणून असणं गरजेचं आहे. हां, त्याच वेळेला ममता बॅनर्जी मुख्यमंत्री असताना पश्चिम बंगालमध्ये एक मुलगी, तिच्यावर अत्याचार झाला आणि तिला संपवलं, तेव्हा मात्र हे सगळे लोक इतक्या जोरजोरांनी ममता बॅनर्जीला शिव्या देत होते. ती पण गोष्ट चुकीचीच होती. ते जे झालं त्या मुलीबद्दल वाईट झालं आणि त्याच्याबद्दल हे सेन्सिटिव्ह झाले, यांना वाटलं की त्या मुलीबद्दल वाईट झालं. ओके, तुम्हाला त्या मुलीबद्दल वाईट झालं हे पटतं, त्याच्यासाठी आवाज उठवा वाटतो, पण या 21 विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवावा वाटत नाही. आज संघामध्ये जाणाऱ्या मॅक्सिमम लोकांचं जे वैशिष्ट्य दिसतंय ते असं आहे. मग काय शिकवलं जातं? आता विश्वास नांगरे पाटील यांच्यावर काँग्रेसने पण आजच टीका केली आणि काँग्रेसचं आत्ताचं वक्तव्य आलं ते म्हणतायत तुम्ही शासकीय अधिकारी आहात याचं भान आहे की नाही तुम्हाला? तुम्ही कोणत्या मंचावर जात आहे? खरं तर या मंचावर जाण्याला शासकीय अधिकाऱ्यांनी संघाच्या मंचावर जाण्याला बंदी होती. ती बंदी आत्ता मोदी आल्याच्या नंतर त्यांनी हटवली. का बंदी होती? तर ते सरदार वल्लभभाई पटेल यांनाच माहिती. वल्लभभाई पटेल यांनी या संघटनेवर बंदी घातली होती 1948ला. काहीतरी तर विचार केलाच असेल ना की का बंदी घालायची या संघटनेवर. त्यावेळेला गांधीजींची हत्या झाली. सरदार वल्लभभाई पटेल हे गांधीजींचे निस्सीम भक्त होते. गांधीजी गेल्याबद्दल पटेल इतके विव्हळले की गांधी गेल्याच्या नंतर 5-6 महिन्यात पटेल सुद्धा गेले आजाराने. कोणी भेटायला गेल्याच्या नंतर ते म्हणायचे मुझे बापू बुला रहे हैं, उनके साथ कितना गलत हुआ. प्रचंड विव्हळले होते. आणि त्यावेळेला ते गृहमंत्री म्हणून सगळ्या गोष्टी इंटेलिजन्स ब्युरोकडून त्यांना माहिती मिळाली होती. त्यात ते राजेंद्र प्रसाद यांना पत्र लिहिताना म्हणतात की या संघटनेमुळे वातावरण दूषित झालं आणि त्याचा परिणाम हा आहे. पटेल काय खोटं नव्हते बोलत. कारण आज तुम्ही बघा
जे भाजपचे सपोर्टर आहे, जे संघाचे सपोर्टर आहे, ते महात्मा गांधींच्या अशा खुनाला ते म्हणतात की चांगलं झालं. याचा अर्थ काय आहे? आता गांधीजींचं जे काही कर्तृत्व आहे त्याच्यात निर्विवाद आहे, ते काहीही वाद नाही आहे त्याच्यामध्ये. पण मुद्दामून या देशामध्ये आज जे वातावरण दूषित झालेलं आहे, जर इतकी संघटना आहे, इतकं शिस्त आहे, तर पहलगामचा हल्ला व्हायलाच नव्हता पाहिजे. इतकीच शिस्त आहे तर मोहन भागवत यांना Z+ सिक्युरिटी कशाला लागते? यांचे 200 स्वयंसेवक लावायचे कामाला ना. 45 अधिकारी सरकारी लावलेले आहेत. एका माणसाच्या सिक्युरिटीला 45 अधिकारी, 36 अधिकारी Z+ सिक्युरिटीला, त्यांच्या गाड्या, त्यांचं सगळं सगळं. तरीही रजिस्ट्रेशन नाही. मग रजिस्टर करा ना, रीतसर टॅक्स द्या, जे काय असेल ते नियमात होऊ द्या ना. तुम्हाला वाटतंय ना की नाही नाही तुम्ही आता नीट काम करताय, मग तुम्ही हे काम करत असताना रीतसर रजिस्टर करा ना. या देशामध्ये माणसांनी एखादा ठेला जरी टाकला तरी त्याला रजिस्टर करावं लागतं. आणि तुम्ही म्हणता एवढी मोठी संघटना 100 वर्ष चालवता, तुम्ही रजिस्टर नाही करायचं. या देशाची लोकसंख्या प्रचंड वाढत आहे, तरी संघाचे प्रमुख काय म्हणतात? 3 मुलं होऊ द्या. विश्वास नांगरे पाटील यांना हे सगळं पटतंय का? विश्वास नांगरे पाटील यांनी MPSCच्या नावाने लोकांना तर नादाला लावलेलंच आहे. त्यांचे ते भाषणं जे आहेत मोटिवेशनल, ते झिरो मोटिवेशन आहे त्याच्यामध्ये. ते फक्त मनाला बरं वाटतं. विश्वास नांगरे पाटील यांचं भाषण ऐकून तुम्हाला गॅरंटी देते कुणीच अभ्यासाला बसत नाही. त्यांचं भाषण ऐकून फक्त मी MPSC होणार, मी पहिला नंबर मिळवणार, मी UPSC IAS कलेक्टर होणार, एवढे स्वप्न बघतो. क्लास लावतो, क्लासला लाखो रुपये फी भरतो आणि फक्त ते भाषण पाहत पाहत स्वतःला रिझवत राहतो. कारण नांगरे पाटलांच्या भाषणामध्ये MPSC करायला हे पुस्तक 80 वेळा वाचावं, उत्तर 3 वेळा लिहून बघावं, 10 मिनिटामध्ये 250 शब्द लिहिता आले पाहिजे, हे सांगत नाही. नांगरे पाटील फक्त हवेतल्या गप्पा. 3 वाजता मी सकाळी उठायचो कसं, थंड पाण्याने आंघोळ करायचो, एसटीनं तिथपर्यंत जायचो, 3 तासाचा प्रवास करून. याच्यामुळे खूप पोरं या MPSC आणि UPSCच्या नादाला लागले. 10-10 वर्ष ते सोडत नाही आणि शेवटी डिप्रेशनमध्ये जातात. रिॲलिटी चेक करणारे लोक पाहिजे होते. आता नांगरे पाटलांच्या या सगळ्या या भाषणाच्या खाली लोक प्रचंड कमेंट्स करतायत. मी तुम्हाला वाचून दाखवते. एक कमेंट, एक युजर म्हणतायत की भविष्याची तजवीज करून ठेवत आहे. एक युजर म्हणतायत तुकाराम मुंडे होण्यासाठी जातीवंतच लागतो. आता तुम्ही बघा तुकाराम मुंडे साहेब काय काम करताय. अरे अधिकारी असावे तर असे. विश्वास नांगरे पाटील केव्हापासून IPS अधिकारी आहे? त्यांच्या नावानी एक तरी असं आहे का की नाही बाबा या ठिकाणी त्यांची पोस्टिंग झाली आणि कसं प्रशासन सरळ झालं. पण तुकाराम मुंडे साहेबांची बदली कुठेही हो, त्याच्या बातम्या होतात. तिथे कसं सगळं सरळ झालं याच्या बातम्या होतात. बरं, विश्वास नांगरे पाटला अजून एक युजर म्हणतायत 26-11 मध्ये यांचं योगदान 0%, पॉप्युलॅरिटी 1000%, म्हणजे आम्ही येडे. एक युजर म्हणताय घटनाविरोधी आहे नांगरे पाटील. एक युजर म्हणतायत यांना महाराष्ट्रात मनापासून पेशवाई आणायची आहे. नांगरे पाटील तुम्हाला खरंच पेशवाई आणायची आहे का? मनुवाद आणायचा आहे का? कारण RSSच्या सदस्यांना ते उघड उघड बोलतात की मनुस्मृती असताना जे आहे ते आपल्याला संविधानाची काय गरज आहे, त्यांनी संविधान आलं तेव्हा म्हटलं होतं. तर आता लोक म्हणतात कित्येक पोलीस भरती झाले आपल्या राज्यात आणि त्यामुळे जातीय द्वेष वाढत चाललाय. हा पण हापचड्डी समर्थक निघालाय असं एक युजर म्हणताय. एक युजर म्हणताय संविधानाची शपथ घेतो आणि येतं भलत्याच टोप्या घालत आहे. आणि एक युजर म्हणतो यांच्याकडून हीच अपेक्षा होती. कुठेतरी इतके वर्षापासून महाराष्ट्राला कळलं होतं की महाराष्ट्रात कोणते अधिकारी आहेत की ज्यांची नावं घेता यावी. आज देशाला अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांची गरज आहे. नांगरे पाटील त्या मंचावर गेले असतील. तुम्ही तुमच्या पद ज्या ठिकाणी आहे, तुम्हाला जे काम मिळालेलं आहे ते काम तुम्ही कसं करताय? तुम्ही IPS अधिकारी आहात, तुम्ही जिथं पोस्टिंग झालं त्या ठिकाणी झाली का व्यवस्था सरळ? क्राईम रेट झाला का कमी? कोयता भीता वाढत आहे, लोकांच्या हातातल्या बंदुक्या वाढत आहे आणि तुम्ही काय करताय साहेब? थोडंसं त्याच्यावर पण बोललं पाहिजे, ते पण पाहिलं पाहिजे. महाराष्ट्रातली जनता, हा महाराष्ट्र इतका पुरोगामी आहे
शाहू फुले, आंबेडकर, साने गुरुजी या सगळ्यांच्या प्रेरणेतून, या सगळ्यांच्या याच्यातून तयार झालेला हा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्राला हे असे अधिकारी जे इतर वेळी तर काही स्टँड घेत नाही. मणिपूर जळत होतं, एक शब्द आला नाही त्यांचा. काय काय या देशामध्ये चाललेलं आहे ते एक शब्दही बोलत नाहीत. आणि मग 100 वर्षापूर्वीचं कोणाचं तरी कौतुक उकरून काढायचं हे बरं यांना समजतं? हा प्रश्न आहे. या सगळ्या याच्यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा सांगा. तुम्हाला जर वाटत असेल की विश्वास नांगरे पाटील यांचं बरोबर आहे, तशी काय कारण आहेत ते पण कळू द्या. थांबते. धन्यवाद.